सन्माननीय पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला की तुम्हाला रेसमध्ये कोण वाटतंय, कोणी विचारला होता? देव राजळे. हा राजळे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सामाजिक पद्धतीने मी त्याचं उत्तर दिलंय, थोडं राजकीय पद्धतीने देतो आता. तुम्ही मला फिरवलंय, मला लक्षात आलं. आता तुम्हाला थोडं राजकीय पद्धत, तुम्हाला जे पाहिजे ते देतो. इम्तियाज जलील सुरू करा तुम्ही. पुन्हा इच्छा व्यक्त केलेली आहे आगामी लोकसभेच्या निवडणूक लढण्याची. काय सांगाल, कोणाकडनं तुम्ही इच्छुक आहात नेमकं लढण्यासाठी आणि कशी पुढची तुमची तयारी आहे? मी याच्यावर आत्ताच बोललोय आणि सांगितलंय की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे मनोजदादा जरांगे पाटील यांचं विधान झालं की ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आणा, ज्यांनी काम केले तर निवडून आला, ज्यांनी काम नाही केले त्याला पाडा. तर या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा मी एकमेव आमदार आहे. देशधडीला लागलोय, तरीही सर्वसामान्य मराठा समाजाचा, इतर समाजाच्या शेतकऱ्याचं काम मी करतोय. लाईट बिल असू दे, पीक विमा असू दे, पीक कर्ज असू देत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू देत, सातत्याने आंदोलनं, लढाई मी करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की मी लढलो पाहिजे आणि तशा पद्धतीने मी अपक्ष लढण्याच्या संदर्भातली भूमिका आता जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर मग अशी जो एक प्रश्न विचारला की स्पर्धेत कोण वाटतंय, मी त्याच्यावर एक विशेष खुलासा करू इच्छितो की मागचा जर का आपण अभ्यास केला, स्टॅटिस्टिक्स जर पाहिल्या, तर मागे इम्तियाज जलील यांना 3,74,000 का 3,80,000 मतं पडली होती. मात्र त्यांच्या पाठीमागनं बाळासाहेब आंबेडकर आता बाजूला सरकलेले आहेत, कारण बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलाय. त्यामुळे जो आपल्या पाठीत खंजीर खुपसतो त्याला मतदान करणं हे कसं शक्य आहे, म्हणून त्यांच्या पाठीमागनं बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची सगळी जी काही कार्यकर्ते मंडळी होती, मतदार मंडळी होती, ही बाजूला सरकली आहेत. म्हणून इम्तियाज जलील 3,74,चे आता 1.5-1.25 ऑटोमॅटिक आलेले आहेत. असं म्हटलं तर वावगं होणार नाही. त्याचबरोबर चंद्रकांत खैरेंना जी 3,70,000 मतं मिळाली होती, त्या 3,70,000 मतामध्ये सुद्धा आता एकनाथ शिंदेचा बंड, भारतीय जनता पक्ष त्यांच्याबरोबर नसणे, या गोष्टी पुढे येणार आहेत. आणि म्हणून त्यांचंही कमीत कमी 2 लाख मतदान मायनस झालेलं आहे, तेही आता 1.5-2 पर्यंत आलेले आहेत. मी जे मागच्या वेळेला इलेक्शन लढलो होतो, मला 2,83,000 मतं मिळाली होती. या 2,83,000 मतामध्ये एक परिवर्तनवादी, एक राजकारण स्वच्छ व्हावं या उमेदीने मतदान करणारा वर्ग आणि खास करून मराठा समाजाचे तरुण मित्र हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसले. ट्रॅक्टरची रॅली जी निघाली ती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. म्हणून मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही फूट आहे. आजही ते आहे, किंबहुना ते वाढले. आज जवळपास या जिल्ह्यातल्या 300 गावांनी सह्यांची मोहीम राबवलेली आहे आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे अहवाल दिलेले आहेत. त्यांचा निर्णय काल असा झाला, त्याचं कारण वेगळी आहेत, पण निश्चित स्वरूपाने सह्यांची मोहीम राबवल्यामुळे हे निदर्शनास येतं की लोकांचा पाठिंबा वाढत आहे, लोकांची अपेक्षा आहे आणि लोक वाटते की कसंही करायचं, या वेळेला आपल्याला हे काम करायचंय. म्हणून माझ्या 2,83,000 मतामध्ये वाढ आहे, कमी नाही. या पार्श्वभूमीवरती मला वाटत नाही की कोणी आता या सगळ्या एकंदरीत चित्राला पाहता 2-2.25 लाख मतं घेऊ शकतं, जे मी घेऊ शकतो. सर, इंडियाकडे पण वंचितचे युतीमध्ये इच्छुक आहे. वंचितच्या युतीमध्ये ते जरी इच्छुक असले तरी मला असं वाटत नाही की वंचितच्या अध्यक्षांना ज्यांनी पाठीत खंजीर खुपसलाय त्यांना पाडण्याचं काम केलंय, आपण खासदार झाले आणि त्यांना पाडला, अशा व्यक्तीला वंचितचे कार्यकर्ते, मतदार किंवा स्वतः सध्या बाळासाहेब माफ करून त्यांना उभं करतील असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. या माणसाने गेल्या 5 वर्षामध्ये एक तरी बौद्ध विहार, एक तरी दलित समाजाच्या उत्थानाचं काम केलं असल्याचं मला दाखवून द्या. न केवळ त्यांनी पाठीत खंजीर खुपसलाय, पण त्यांनी कामही कवडीचं केलेलं नाही. 4 कार्यकर्ते सांभाळणं म्हणजे समाजाचं काम करणं असं होत नाही. आणि म्हणून त्यांची ऑफर निश्चितच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ऍक्सेप्ट करणार नाही. शांतिगिरी महाराजचा पुन्हा आशीर्वाद भेटणार का? मला खात्री आहे, कारण की शांतिगिरी महाराजांचा हेतू शुद्ध राजकारणाचा आहे आणि माझ्यावर एकही दाग राजकारणाचा नाही, भ्रष्टाचाराचा नाही, कुठे पैसे खाल्लेत म्हणून कुठली ईडी माझ्या मागे लागलेली नाही.
मी परत सांगतो, बीडी प्यायचे पैसे नाही येते ईडी कडून मागे लागणार, त्यामुळे तो विषय नाही. शुद्ध राजकारणाच्या कक्षेमध्ये मी एकमेव उमेदवार आहे जो बसतो. एवढंच नाही, मी EWS आहे, परत सांगतो, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये मी येतो, कारण माझी पेन्शन सोडून मला कुठलंही उत्पन्न नाही. आमच्या सध्याला जे आहे दारा आणि खिडक्या वंचितसाठी उघड्या आहे, पण मात्र आपण जर पाहिलं तर त्यांची तुम्हाला वंचित तुम्हाला मदत का करेल, आणि तिकडे जर म्हटलं तर त्याला महाराष्ट्रात त्या ठिकाणी त्याला सपोर्ट मिळू शकतो ना MI पक्षाच्या वतीनं वंचितला. तुम्हालाच का करतील वंचित सपोर्ट? वंचितला MIMचा सपोर्ट मिळतो किंवा नाही मिळत याचा अनुभव यायचा शिल्लक राहिलेला नाहीये. पाडले श्रद्धेय प्रकाश आंबेडकरांना. आता ज्यांनी एकदा ठेच लागली पुन्हा 30 ठेच खातील का ते? म्हणून मला नाही वाटत की ते एकदा ठोकर लागल्याच्या नंतर माणूस परत ठोकर जिथे लागते तिथं हात लावत नाही. भाजपची भारतीय जनता पार्टीने मोठी तयारी करण्यात आलेली आहे. मात्र महाविकास आघाडी चंद्रकांत खैरे सुद्धा पुरा मतदारसंघ जो आहे हा लोकसभा फिरलेले आहे आणि ते फिरत सुद्धा पूर्ण तयारी आहे. हर्षवर्धन जाधव यांची काय तयारी आहे, म्हणजे असं वाटत नाही का आले म्हणून पटकन झालं? हर्षवर्धन जाधव यांची तयारी 5 वर्ष सुरूच आहे. मी मगाशी जे बोललो ते व्याख्यान नव्हतं. MSCBचे लाईट बिल, धर्मादायचे रुग्णालयाचे फ्रीमध्ये ट्रीटमेंट्स, पीक कर्जाचे बेडावे, पीक विमा 256 कोटी रुपये वाटला, महानगरपालिकेच्या गेटवर उपोषण केलं जेणेकरून हर्सुदचं फिल्ट्रेशन प्लांट सुरू झालं. हे सगळी कामं सातत्याने 5 वर्षापासून मी करतोय. हर्षवर्धन जाधवचं फक्त दिसत नाही, आणि तेही कोणाला दिसत नाही ज्यांना बघायची इच्छा नाही. जे काय हॉटेल, काय डोंगर, समजा अगदी ओक्यामध्ये हे जे बघतात ना, त्याला हर्षवर्धन जाधवचं काम कधीच दिसणार नाही. पण जे मार्केटमध्ये फिरतात, जे गार्डनमध्ये बसून चर्चा करतात की आज आपल्या घरात स्वच्छ पाणी तो हर्षवर्धन उपोषणाला बसला म्हणून मिळालं, यांना मात्र हे सगळं दिसतं. आणि त्यामुळे 100 नव्हे 1001% पुन्हा उच्चार करतो की जे काम माझं आहे ते एकाही राजकीय पक्षाचं नाही. त्यांचे बॅनर मोठे आहेत आणि खाली काही नाहीये. त्यांच्याकडे मोठमोठी विमानं आहेत, मोठमोठी हेलिकॉप्टर आहेत, कपडे कडक आहेत, गाड्या मोठ्या आहेत, पैसा भरपूर आहे, पण कर्तृत्व शून्य आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीला आतापर्यंत सापडले नाही उमेदवार. त्यांना का सापडला नाही हे त्यांना विचारा. काय परिस्थिती आहे त्यांची? आता विनोद पाटील जाऊन आले, काय सांगता येतं, काही होऊ शकतं. ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, मला त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. तुमचा अभ्यास राजकारणात तुम्हाला समजा हे माहिती तुमचं राजकारण तुम्ही फार लोकसभा निवडणूक मी अभ्यास जरूर केलेला असला तरी सुद्धा मी ऍस्ट्रॉलॉजर नाहीये, आणि ऍस्ट्रॉलॉजरही 100% खरं सांगत नाही. पण मी एक स्टॅटिस्टिक सांगू शकतो जी मी मगाशीही सांगितली आहे की मागे जे उमेदवार उभे होते त्याच्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचाच पूर्णपणे इम्तियाजला निवडून आणण्याच्या संदर्भातला आशीर्वादाचा प्रयोग होता. जर त्यांचं मतदान इम्तियाजला पडलं नसतं तर इम्तियाज 174ला राहिले असते, चंद्रकांत खैरे 3.5ला राहिले असते, मी 283ला राहिलो असतो आणि खैरे निवडून आले असते. मराठा आरक्षण की जिल्ह्याचा विकास? मराठा आरक्षण आणि जिल्ह्याचा विकास हे दोन्ही आहेत. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातलं मराठा आरक्षणाचं जे बिल पास झालेलं आहे ते दिल्लीतच यशस्वी होईल. राज्यामध्ये काम करत असताना दिल्लीत आरक्षण जर मिळालं तर राज्यातल्या वादावादीला सुद्धा पूर्ण मिळेल. शेवटी आरक्षण मिळण्याला महत्व आहे, त्यामुळे आरक्षण मिळण्यासाठी हर्षवर्धन जाधव लोकसभेला उभा आहे. सर, अगोदर चर्चा अशी झाली होती की हर्षवर्धन जाधव जालनामधून लोकसभा चुनाव लढणार, हर्षवर्धन जाधव वर्सेस रावसाहेब दानवे. असं नाहीये. छत्रपती संभाजीनगर मधूनच लढणार, जालन्यातून लढणार नाही. आणि छत्रपती संभाजीनगर हे परत मी सांगतोय, पण गंमतशीर गोष्ट अशी आहे की या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी इतकं येडा बनवलंय की अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नाव औरंगाबाद लोकसभा आहे. म्हणजे येडं बनवण्यात सुपर PhD भारतीय जनता पक्षाने इतर लोकांनी घेतली असं मी म्हणत नाही, हे लोक म्हणतायत. कारण पत्रिकेवर औरंगाबाद लोकसभा येते, पण तोंडातच बोट घालायचं काम आहे की हे एवढं सगळं केलंय. तिकडे पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये छत्रपती संभाजीनगर लिहिले. अरे मग जिल्ह्याचं नाव आहे तरी काय आहे नेमकं? कलेक्टर ऑफिसमध्ये छत्रपती संभाजीनगर लिहिले, ऑर्डर औरंगाबादच्या नावाने निघते.
प्रकाश आंबेडकरांनी आपल्याला जालना लोकसभा मतदारसंघातून जर ऑफर दिली तर आपण उभे राहणार. हत्याला मिशा फुटतील तर काका म्हणू असला हा सगळा प्रयोग आहे. मला वाटत नाही की मला ते जालन्यामध्ये उभं करतील. किंबहुना याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला आपण काय निर्णय घ्यायचा शांतपणे विचार करून बाळासाहेबांची भेट घेणार का? बाळासाहेबांपर्यंत निरोप गेलेले आहेत. बाळासाहेबांची मागं अनेकदा माझी भेटही झालेली आहे. अर्थात या पार्श्वभूमीवर नाही तर राज्यातल्या पार्श्वभूमीवर झाली होती. सध्या त्यावेळेला ते वर्कआउट झालं नाही. मध्यंतरी सिद्धार्थ मोकळे जे त्यांचे प्रवक्ते आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांना मी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं त्यांची वेळ मिळावी अशा पद्धतीची विनंती मी त्यांना केली. दादा भाजपचं नाव काढलं तुम्ही फार चिडचिड करताय नेमकं असं एवढं कसं? मीच नाही, भारतातला प्रत्येक माणूस चिडचिड करतोय. तुम्ही पण करताय. राग दिसून चेहऱ्यावर दिसून प्रश्नच नाही, कारण ती मार्केट आहे. मी मार्केटचा माणूस आहे. मी काय हॉटेल काय डोंगरचा माणूस नाही आहे. मी चहा पितो टपरीवर जाऊन. त्यामुळे टपरीवरचा राग माझ्या तोंडावर दिसणारच आहे. तुम्हाला राग भाजपाने घरं फोडले म्हणून राग येतो असं वाटतं का? मला असं वाटतं की भारतीय जनता, तुम्हाला खरबरीत बातमी पाहिजे, भारतीय जनता पक्षाने जे काही काम केलंय त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये राग आहे. हे मीच नाही, तुम्हाला सगळ्यांनाही नीट माहिती आहे. आणि घरं तर फोडलेलीच आहे. मग घरं फोडणं वेगळी गोष्ट आहे. तुम्ही घरं फोडा ना, तुम्हाला नाद आहे घरं फोडण्याचं, इट्स ओके. पण इकडे घरं फोडत असताना लोकांचं पण काम करा. लोकांना काय पडली तुम्ही घरं फोडली नाही फोडली? लोकांचा पेट्रोलचा भाव कमी झाला, लोक खुश आहेत. फोडा ना घरं, कोणाच्या बापात जाते. दादा तुम्ही आता म्हणले होते मी जिहादी म्हणून लढणार, मग तुम्ही कसं काय जिहादी? ही जिहाद हे काय लक्षात आहे ना तुम्हाला? जिहाद म्हणजे अपवित्र गोष्टींचा नाश, आणि ते पण कठोर अंतकरणाने. हे जे काही अपवित्र चाललेलं आहे याचा नाश करण्यासाठी कठोर अंतकरणाने मी उतरणार. जिहादी म्हणून एक ते यशस्वी होतो नाही तर खलास होतो. मी एक तर यशस्वी होईल नाही तर खलास होईल. भगवान परमात्मा ठरवेल. दादा विनोद पाटील देखील रिंगणात उतरलेले आहेत. मग मराठा मतांचं विभाजन होणार नाही का? जर ते पण तुम्ही पण मराठा उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले. विनोद पाटलांचं एकनाथ शिंदेच्या बरोबर जाण्याच्या संदर्भातलं जे धोरण आहे